नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन रेसिपी म्हणजे राईस बॉल्स किंवा तांदळाची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत। तर चला पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। तर या ठिकाणी मी 2 ते 3 तास भिजू घातलेले तांदूळ या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता या तांदळाला आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। तांदूळ चांगल्या प्रकारे भिजलेले असावेत आणि मिक्सरमधून बारीक घेतल्यानंतर हे मिश्रण असं दिसते। या ठिकाणी माझ्या हातून पाण्याची क्वांटिटी जास्त झालेली आहे, पण आपण याला बटाटे घालून कव्हर करणार आहोत। तर ह्या मिश्रणाला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी बॉईल केलेले 2 मोठे साईजचे बटाटे या ठिकाणी घेतलेले आहे। याला देखील आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहोत आणि हे मिश्रण असे दिसते। तर या दोन्ही मिश्रणा आता आपण एका बॉलमध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी बारीक कांदा, हिरवी मिरची, लसूण व आलं हे मिश्रण मिक्सरमधून मी बारीक घेऊन याला छान तव्यावरती तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। याचे साधारणतः 2 चमचे आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। तसेच वरून आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। त्या ठिकाणी मी मटन मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे। तसेच यामध्ये आपण साधारणतः आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर घेणार आहोत। या ठिकाणी मी साधारणतः 2 चमचे लाल तिखट या ठिकाणी घेतलेला आहे, हा घरगुती मसाला आहे। त्यानंतर आपण कलरसाठी थोडीशी हळद यामध्ये टाकणार आहोत। तसंच या ठिकाणी मी तीळ आणि ओवा घेतलेला आहे आणि या मिश्रणाला छान आपण एकत्रित करणार आहोत। पण त्याच्या अगोदर या ठिकाणी मी 2 चमचे शेजवान चटणी देखील घेतलेली आहे। शेजवान चटणी ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मला आवडते म्हणून मी टाकलेलं आहे। तर हे मिश्रण आपण अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया आणि याला साधारणतः अर्धा तास आपण भिजत ठेवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। तर आणि नंतर छान हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर याला आपण छान अशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक केलेलं आहे फ्लेम। तर आपण पकोड्याच्या साईज म्हणजेच जास्त मोठे पण नाही, मीडियम पण नाही, तर छोट्या म्हणजे मीडियमपेक्षा छोट्या आकाराचे पकोडे या ठिकाणी आपण तळून घेणार आहोत। तर मी हे एका बॅचमध्ये साधारणतः 10 ते 12 पकोडे किंवा भजी किंवा बॉल्स मी या ठिकाणी तळून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याला हळूहळू हाताने हे पकोडे किंवा हे भजी तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि लो फ्लेमवरती सोडायचं आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही। तयार झाल्यानंतर हे असे एकदम छान खुसखुशीत दिसतात, एकदम क्रिस्पी झालेले आहे। तुम्ही आवाज ऐकू शकता। आशा करतो की तुम्हाला रेसिपी आवडली असेल, तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।